नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव मंदार असलेकर आणि आपण आता आहोत सध्या बंगलोर. आज आहे संडे. आज काय करायचं एकटाच आहे. आता दिसतंय हे आहे मी आता हॉटेलमध्ये माझ्या हॉटेलच्या रूमवरती आणि आता इथून मग काय करायचं असा प्लॅन ठरलेला आहे माझा. सो इथून आता आपण जातो आहोत. होपफुली माझे 3 लोकेशन्स कव्हर होतील इथनं. सो पहिला आहे तो बंगळुरू फोर्ट, दुसरं आहे ते बंगलोरचं टिपू सुलतान पॅलेस आणि येता येता मध्ये रस्त्यात एक आहे ते बोटॅनिकल गार्डन आहे. सो लालबाग बोटॅनिकल गार्डन त्याला म्हणतात. सो आता आपण तिन्ही लोकेशन एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आहोत. आता वाजले दुपारचा 1 आणि आता मी निघतोय हॉटेलवरनं. सो इथे जेवून आपण पुढे जाणार आहोत. चला तर मग आपण पहिल्यांदा निघूया ते बंगळुरू फोर्टला. तिथून येता येता टिपू सुलतान पॅलेस आणि तिसरं आहे लालबाग गार्डन. चला आपण निघूया. तर मग आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे. रोज ना इकडे जेवणाचे प्रॉब्लेम होतात आहेत माझे. जवळपास इडली, वडा, डोसा, आप्पे, अप्पम हेच काहीतरी खायला मिळतं इथे. त्यातल्या त्यात आज जरा एका रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, तिथे छोले भटुरे मिळाले. सो इथे चना मसाला म्हणतात त्याला. चना भटुरा. सो तो खाल्ला आहे आणि आता जाऊया आपण पुढच्या. सो फायनली आता आपण आलेलो आहोत ते बंगळुरू फोर्टला. माझ्या मागे आहे हा फोर्ट आणि चला आता आपण ह्याला एक्सप्लोर करूया पूर्णपणे सगळीकडनं. कसा दिसतो, काय दिसतो बघूया. फार काही मला जास्त आत्ता तरी माहिती नाही आहे. तुझी काही मला माहिती मिळेल ते मी तुम्हाला नक्की पुरवेन. चला तर मग जाऊया आतमध्ये या मोठ्या गेटमध्ये. बंगळूर किल्ल्याची पुष्टी केलेला इतिहास 1537मध्ये सापडतो, जेव्हा केंपेगौडा पहिला विजयनगर साम्राज्याचा एक सरदार, ज्याला आधुनिक बंगळुरूचा संस्थापक म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. 1537मधील एका शुभ दिवशी त्यांनी डोड्डापेठ आणि चिक्कापेठच्या जंक्शनच्या केंद्रबिंदूवर 4 दिशांनी सजवलेल्या पांढऱ्या बैलांच्या 4 जोड्यांसह जमीन नांगरून भूमिपूजन समारंभ आणि उत्सव केला. सुरुवातीची रचना एक मातीचा किल्ला होता, ज्यात आजूबाजूला खंदक आणि 9 मोठे दरवाजे होते. मातीच्या किल्ल्याची इमारतही आख्यायिकेने नटलेली आहे. दुरात्म्यांना दूर ठेवण्यासाठी मनुष्याचा बळी दिल्याशिवाय किल्ल्याचे बांधकाम अशक्य आहे असे मानले जात होते. विशेषतः दक्षिणेकडील गेट प्रत्येक वेळी ते बांधले जाईल तेव्हा ते कोसळेल आणि यामुळे बांधकाम व्यावसायिक निराश झाले. केंपेगौडा यांनी या कथेवर विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि किल्ल्याचे बांधकाम चालूच ठेवले. त्यांची सून लक्ष्मा तथापि दंतकथेवर विश्वास ठेवला. तिचे सासरे आतमध्ये असल्याची जाणीव तिला झाली आणि तिने रात्री दक्षिणेकडील गेटवर तलवारीने स्वतःचा शिरच्छेद केला. त्यानंतर गडाचे बांधकाम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाले. त्यानंतर किल्ल्याभोवती पेठा वाढल्या आणि केंपेगौडांचे स्वप्न पूर्ण झाले. सुनेच्या स्मरणार्थ केंपेगौडा यांनी कोरामंगला येथे तिच्या नावाने मंदिर बांधले. तथापि या ऐतिहासिक वास्तूचा बराचसा भाग काळाच्या ओहोटीने गमावला आहे. एकेकाळी गजबजलेल्या किल्ल्यामध्ये टिपू सुलतानचा समर पॅलेस, त्याचे शस्त्रागार, एक मंदिर, एक चर्च, एक दफनभूमी आणि अगदी शाळा यांचा समावेश होता. 1900 ते 1925 या काळात हा किल्ला हळूहळू नष्ट झाला. किल्ल्यावर आज जे काही उरले आहे ते फक्त दिल्ली दरवाजा, गडाचा उर्वरित भाग पाडण्यात आला आहे. तर मग इकडे आलोत आपण या बंगळुरू फोर्टला. पण इथून हे जे बुरुज वगैरे आहेत, हा वरनं जायला तिथूनही चालता येऊ शकतं, पण ते चालायला जिथून पायऱ्या आहेत तो एरिया, तो रस्ता सगळा बंद केलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या मितीला फक्त खालून जेवढा दिसतो हा किल्ला, जो आत्ता तुम्ही बघितलात, एवढाच फक्त बघायला. मला सांगितल्याप्रमाणे या पायऱ्या आहेत ज्या यांनी बंद केलेल्या आहेत वर जायला. बाकी ही अशी वास्तू बाहेरून दिसते आणि हे त्याचं मेन गेट. चला तर मग निघूया इकडनं आणि जाऊया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, जे आहे टिपू सुलतानचा समर पॅलेस. हा असा दिसतोय समोरून बघताना टिपू सुलतानचा समर पॅलेस. तिकीट फी 20 रुपये आहे फक्त. चला तर मग बघूया आतमध्ये काय आहे नक्की टिपू सुलतान समर पॅलेस. वर लिहिल्याप्रमाणे टिपू सुलतानचा ग्रीष्मकालीन राजवाडा 1781 ते 1791 मध्ये बांधण्यात आला होता. राजवाड्याचे बांधकाम टिपू सुलतानचे वडील हैदर अली यांनी सुरू केले आणि टिपू सुलतानने पूर्ण केले.
म्हैसूरचा शासक हैदर अली यांनी कल्पिलेल्या आणि कार्यान्वित केलेल्या बंगळूरमधील 2 प्रमुख वास्तूंपैकी हा एक होता. मुख्य दरवाजातून आत प्रवेश करताच एका सुस्थितीत असलेल्या राजवाड्याचा परिसर दुतर्फा बागांनी नटलेला दिसतो. राजवाड्याच्या पायथ्याशी असलेले संग्रहालय सुलतान आणि राजवाड्याचे जीवन आणि काळ याबद्दल काही मनोरंजक अंतर्दृष्टी देते. सममितीय योजनेसह बनवलेल्या टिप्पू सुलतान समर पॅलेसमध्ये 2 मजल्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये कमानी दगडी प्लॅटफॉर्मवर विसावलेले आहे आणि समोर आणि मागे प्रेक्षक कक्ष आहेत. पॅलेसमध्ये वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्यात लाकूड आणि दगड यांचा समावेश होता. केवळ बाह्य भिंती या मातीच्या होत्या. ASIने नोंदवल्याप्रमाणे भिंती आणि छत एकेकाळी भौमितिक आणि फुलांच्या नमुन्यांनी उबदार रंगात रंगवल्या होत्या, ज्याच्या खुणा अजूनही स्पष्टपणे दिसतात. आणि अवाढव्य बासरीयुक्त खांबांची संख्या राजवाड्याच्या सौंदर्यात योगदान देते. खांब सागवान लाकडापासून बनलेले आहेत, तर दगडी पाया आहे. इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचे हे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. सर्वात उंच खांब हे कॅपिटलद्वारे वैशिष्ट्यीकृत आहेत, जे उलट्या 8 पाकळ्यांच्या कमळासारखे दिसतात. आत्ता आपण आलेलो आहोत ते वरच्या मजल्यावरती. असे मानले जाते की टिपू सुलतान वरच्या मजल्यावरील पूर्व आणि पश्चिम बाल्कनीतून दरबार चालवत असे. टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर ब्रिटिश प्रशासनाने राजवाड्याचा वापर त्यांच्या सचिवालयासाठी केला. आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग जुन्या बंगळुरू मध्यभागी कलाशिल्पच्या बसस्थानकाजवळ असलेल्या राजवाड्याची देखरेख करते. हे एक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. सो असा हा समर पॅलेस एवढाच आहे, इथेच बघून संपतो. तर मग आपण आता निघूया लालबाग गार्डनसाठी, जे इथून हार्डली एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सो असं ओव्हरऑल बघता पॅलेस तसं काही मेंटेन वाटत नाहीये. सो सध्या कोण बघतो मलाही माहीत नाही आणि जाऊया आता. मेन म्हणजे मला इथे आल्यावरती एक मराठी फॅमिली भेटली. ते मुंबईचेच होते, त्यामुळे एक 2 मिनिटं तरी मला खायचं वाटलं. कोणतरी मराठी माणसं, त्यामुळे त्यांना मराठी माणसं भेटल्यावर खूप खायचं वाटलं. चला जाऊया आपण आता लालबाग गार्डनला. पाहिलं मित्रांनो, दोन्ही जे लोकेशन्स आहेत, बँगलोर फोर्ट आणि टिपू सुलतानचा समर महल, दोन्हीमध्ये फारसं बघण्यासारखं काही नाही आहे. सो हार्डली एक 10-15 मिनटं दोन्ही लोकेशन्सवरती खूप झाली. आणि आता जे मेन बँगलोरमधलं वन ऑफ दी अट्रॅक्शन आहे, जे बोटॅनिकल गार्डन, तिथे जाऊया. आय होप तिथे बघण्यासारखं नक्कीच बरंच काही काय आहे, जे मी व्हिडिओत बघितलेलं आहे. सो आपण आता तिथे जाऊया. एक 10-15 मिनिटात तिथे आपण पोहोचून जाऊ आणि मग तिकडचं तुम्हाला अख्खं बोटॅनिकल गार्डन दाखवतो, जे जवळजवळ 280 एकरावरती पसरलेलं आहे. चलो जाऊ, एक 10 मिनिटात पोहोचू. सो फायनली आत्ता आलेलो आहे या बोटॅनिकल गार्डनमध्ये. 30 रुपये एंट्री फी आहे इथे, ती भरून आत्ता एंटर झालेलो आहे. आणि आता ॲक्च्युली माझ्या मागे आहे हा इथला मॅप, की तुम्ही काय काय बघू शकता ते. सो त्याचा एक व्यवस्थित फोटो काढून मी इथे पेस्ट करीनच, स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच. सो या मॅपप्रमाणे अराउंड 22 पॉईंट आहेत आणि सांगितल्याप्रमाणे हे गार्डन 240 एकर लँडवरती पसरलेलं आहे. सो बघूया आपण ह्यातले किती पॉईंट कव्हर करू शकतो आहे. सो मेन जे आपल्याला दिसतील, जसे मला माहिती आहे त्याप्रमाणे ते ग्लास हाऊस एक बघायचं आहे, वॉच टॉवर एक आहे, किंवा ते जे आहे फ्लोरल क्लॉक आहे मेन, ते 2-3 पॉईंट बघूया आपण. सो चला मग इथनं जाऊया आतमध्ये बोटॅनिकल गार्डनला. हे काय लिहिलेलं आहे मला तरी वाचता येत नाहीये, गुगल सर्च करा आणि तुम्ही समजून घ्या. सो आपण जाऊया इथून सर्वात पहिल्या पॉईंटला. त्या चित्रात दाखवलं त्याप्रमाणे पहिले 3 का 4 पॉईंट हे एकाच ठिकाणी आहेत. म्हैसूरचा शासक हैदर अली याने कल्पिलेल्या आणि कार्यान्वित केलेल्या बंगळूरमधील 2 वास्तूंपैकी एक होता तो समर पॅलेस आणि दुसरं हे लालबाग. लालबागचे काम 1760 सुरू झाले, तर 1780 पॅलेसचे बांधकाम सुरू झाले. हैदर अलीने आपल्या काळात लोकप्रिय झालेल्या मुघल गार्डनच्या धर्तीवर ही बाग तयार करण्याचा निर्णय घेतला. हैदर अलीने या प्रसिद्ध बोटॅनिकल गार्डनची उभारणी केली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांनी अनेक देशांमधून झाडे आणि वनस्पती आयात करून बागायती संपत्ती जोडली. हैदर आणि टिपूच्या लालबाग बागांचे व्यवस्थापन मोहम्मद अली आणि त्याचा मुलगा अब्दुल खादर यांनी केले होते. सो आपण आलेलो आहोत पहिल्या पॉईंटला, जो आहे हे फ्लोरल क्लॉक. आणि याच्या आजूबाजूलाही असे कार्टून बसवलेले आहेत.
डेकोरेशनसाठी. आणि हे समोर जे दिसतंय ते आहे हे फ्लोरल क्लॉक, जे माझ्या मते HMTने बसवलेलं असावं आणि मेंटेनही करत असावं. म्हणजे ते चालू आहे मुळात म्हणजे. सो त्या घड्याळाप्रमाणे आता 5:30 वाजलेले आहेत. एवढी मोठी ती काठी आहे, सेकंड काटा म्हणून, आणि बाकीची 2 घड्याळ. याच फ्लोरलच्या मागे जो आहे हा पुतळा, तो आहे सेकंड पॉईंट महाराजा स्टॅच्यू. तो गार्डनच्या आतमध्ये तुम्हाला असे रिफ्रेशमेंट्स मिळतील छोटे छोटे, जास्त मोठे काही आत्ता जरी काउंटर दिसले नाही, माझ्या मागे दिसत असतील तर त्या काउंटर्स आहेत. सो एक सीप पिऊया. आणि तुम्हाला दाखवला तो सेकंड पॉईंट महाराजा स्टॅच्यू. सो आता आपण तो जवळून बघूया. बाकी हे होतं ते फ्लोरल क्लॉक. सो त्याच्याबरोबर मागे आहे तो महाराजा स्टॅच्यू. सो आता जाऊया आपण त्या महाराजा स्टॅच्यूकडे. हा समोर आहे हा महाराजा स्टॅच्यू. म्हैसूरचे माजी शासक श्री चामराजेंद्र वोडेयार यांचा पुतळा. बाकी गार्डन जर तुम्हाला दाखवायचं झालं ना, तर तुम्ही नजर टाकाल तिथपर्यंत फक्त गार्डनचाच परिसर दिसतोय. इथून उजव्या बाजूला, इथून जर मागे वळालो तर हा होता आपला एंट्रन्स. आणि इथून परत डाव्या बाजूला. सो ॲसच या गार्डनला आहे ना ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असे 4 दरवाजे या टप्प्यामध्ये. याच्यामध्ये इथून अजून गार्डनचा व्ह्यू, समोर असलेला सूर्य, आणि परत तिकडून हा डाव्या साईडचा व्ह्यू. सो बरंच फिरण्यासारखं आहे. बघूया आता आपल्याला काय काय फिरता येतं. अशी छान रंगीबेरंगी फुलं इथे लावलेली आहेत. आणि हे एक झाड आहे. तर मग आता आपण जाऊया या गार्डनमधलं एक अट्रॅक्शन असलेलं ग्लास हाऊसकडे. सो ग्लास हाऊस काय आहे ते तिथे जाऊन दाखवेनच, त्याच्याबद्दलची माहिती पण नक्कीच सांगेन मी. पण एवढा 200 एकरमधल्या गार्डनमध्ये असे एक बरेचसे अट्रॅक्शन्स आहेत. आणि ॲज सच असं मला वाटते की का गार्डन पूर्ण एक्सप्लोअर करायचं झालं तर माझ्यामध्ये 1-3 तास तरी कमीत कमी लागतील. कारण 200 एकरचा एरिया, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये पाहायची झाली तर तेवढा वेळ नक्कीच हवा. चला मग माझ्या समोर आहे आत्ता ते ग्लास हाऊस, आणि ते मी तुम्हाला दाखवतो. आपल्या समोर जे दिसतंय तेच आहे ग्लास हाऊस. लंडनच्या क्रिस्टल पॅलेसचा नमुना असलेल्या ग्लास हाऊसची पायाभरणी प्रिन्स अल्बर्ट विक्टर यांनी 30 नोव्हेंबर 1889 रोजी केली होती आणि जॉन कॅमेरॉनच्या काळात बांधली गेली होती. हे ग्लासगो UKमधील सार्सेन फाउंड्रीमधील कास्ट आयर्नने बांधले गेले. ही रचना 1935 मध्ये वाढवण्यात आली. हे ग्लास हाऊस राणी व्हिक्टोरिया यांचे नातू प्रिन्स अल्बर्ट विक्टर यांच्या बंगलोर भेटीच्या स्मरणार्थ बांधले गेले. द ज्वेल ऑफ गार्डन सिटी असे टोपणनाव असलेले ग्लास हाऊस फ्लॉवर शोसाठी वापरले जाते आणि हे एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. ही आहे त्याच काच महालाची मागची बाजू. आणि याच्यामध्ये हे सुंदर असा झाडाच्या आकारामध्ये प्राणी बनवलाय. आणि इथे छान एक फ्लॉवर पॉट सारखा झाडाला आकार दिलेला आहे. तर मी इकडनं आपण घुसतोय. माझ्या मते अजून मुख्य आकर्षण असलेला हा मोठा एकसंध खडक, म्हणजे आपण त्याला टेकडी म्हणतो तशीच टेकडी आहे. इकडे या झाडांमध्ये असे केलेले कोरीव काम आणि त्यातून क्रिएट केलेल्या नक्षी किंवा मूर्ती या इथे आहेत. ही असलेली अजून एक इकडे लाकडात बनवलेली सुंदर सुबक मूर्ती हे आहे. इथलं अजून एक आकर्षण म्हणजे ही लाकडात पूर्ण बनवलेली क्रोकोडाईल, सुसर आपण ज्याला म्हणतो ती. ते या बागेत हा मनसोक्त फिरायला आलेला भारत. असलेला इथे मोर.
असलेला ईगल आणि हा त्याच्या मागे असलेला हा मोठा डोंगर. सो चला मग जाऊया आपण ह्या डोंगरावरती, आपण पण एक सैर करून येऊया. सो हा गार्डन मधला मे बी ईस्ट साईडचा शेवटचा वेस्ट साईडचा हा शेवटचा व्ह्यू आहे. त्याला वॉच टॉवर पण म्हटलं जातं. इथून अख्खं गार्डन म्हणजे टॉप व्ह्यूवरनं बघावं तसं दिसतंय. सो माझ्या मागे बघू शकता भरपूर सारं झाडं आहेत, पूर्ण ग्रीनरी आहे आणि हीच ग्रीनरी जी बँगलोरला थंड ठेवायला मदत करते. सो मी बऱ्यापैकी टॉपला आलो आहे आणि आता माझ्या मागे आहे ॲक्च्युली सनसेट होताना. खूप छान आहे. सो फ्रंट कॅमेरा दिसत नाही, मी बॅक कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतो. सो आता सनसेट होतोय आणि किती सुंदर रंगछटा आहेत तुम्हाला दिसत असतील. आणि इथून हा जवळजवळ असा सगळा परिसर. तर मग अशा सुंदर संध्याकाळनंतर, कलरफुल संध्याकाळनंतर मी तुमची रजा घेतो आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी. आज म्हणायलाच कोणी नाही माझ्यासोबत. जनरली माझ्यासोबत कोणतरी असतो, पण आज माझ्यासोबत कोणीच नाही आहे. तेव्हा आपण भेटू नवीन लोकेशनवरती पुन्हा एकदा. आणि हा बंद पडलेला सफर नवीन लोकेशन काय असेल मलाही माहीत नाही. सो तेव्हा ठरवू आणि तुम्हाला नक्की मी अनाऊन्स करेन कुठे जातोय ते. तेव्हा भेटू आपण पुढच्या लोकेशनवरती. तोपर्यंत माझ्याकडनं गुड बाय.